बाहेर चौपाटीवर मिळणारा आणि प्रत्येकाला खूप जास्त आवडणारा, अजिबातही तेलकट न होणारा आणि अतिशय कुरकुरीत चवीचा मिक्स दाल पालक वडा कसा बनवायचा हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फक्त छोट्या 2 वाटी डाळीपासून इथे आपण 12 मोठ्या आकाराचे वडे बनवले आहेत. आज मुलांची इच्छा होती की त्यांना काहीतरी नवीन खायचं आहे. त्यांना मी म्हटलं की वडा बनवते, तर ते म्हणत होते नको, हॉटेलमध्ये मिळतो ना, चौपाटीवर मिळतो ना मोठ्या आकाराचा कुरकुरीत वडा, तोच बनवून हवा आहे. चला तर मग तुमच्याशी सुद्धा ही रेसिपी शेअर करत आहे. कुरकुरीत पालक वडा बनवण्यासाठी इथे आपण 2 प्रकारच्या डाळी वापरूया. सर्वात आधी आपण उडदाची डाळ घेतलेली आहे 1 वाटी. वजनाने 100 ग्रॅम एवढी हे डाळ आहे. इथे आपण 1 वाटी उडदाची सुद्धा डाळ घेतली आहे आणि हे डाळसुद्धा 100 ग्रॅम एवढीच आहे. दोन्ही डाळी भिजण्यासाठी आपण एका कढईमध्ये टाकलेल्या आहेत आणि यामध्ये पाणी टाकलेलं आहे. डाळ जोपर्यंत बुडत नाही एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 तासासाठी पाणी टाकून ही डाळ आपण भिजत घालूया. हा वडा बनवण्यासाठी इथे फक्त मी 2च डाळीचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा आवडीनुसार डाळी आणखी टाकू शकता. 2 वाटी डाळीपासून 12 मोठ्या आकाराचे वडे तयार होतात. बघू शकता आपली डाळ इथे पूर्णपणे भिजलेली आहे आणि टम्म फुगलेली आहे. पूर्णपणे 5 तास झालेले आहेत. वातावरण जर गरम असेल तर डाळ लवकर फुगते. आताचं वातावरण थोडंसं थंड आहे, त्यामुळे डाळ भिजायला 5 तास लागलेले आहेत. आता या डाळीमधलं पाणी आपण बाजूला काढायच्या आधीच ही डाळ छान अशी चोळून आपल्याला धुवून घ्यायची आहे. व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने डाळ धुतल्यानंतर एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतलेली डाळ आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायची आहे पाणी निथळण्यासाठी. 15 ते 20 मिनिटानंतर डाळीमधलं पाणी पूर्णपणे निथळलं आहे. आता ही डाळ आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीकसर वाटून घेऊया. हॉटेलमध्ये ही डाळ वाटत नाहीत, तर अख्खी डाळ वडा बनवण्यासाठी वापरतात, पण इथे आपण ही डाळ थोडीशी वाटून घेऊया. मिक्सरच्या पॉटमध्ये 2 चमचे डाळ टाकलेली आहे आणि डाळ टाकल्यानंतर प्लस मोडवरती आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. ही डाळ वाटत असताना यामध्ये पाणी टाकायचं नाही. पाणी न टाकता अशा पद्धतीने ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. बघू शकता डाळ आपण फार जास्त बारीकसर वाटलेली नाही. थोडीशी डाळ आपली जाडसरच आहे आणि अशाच पद्धतीची डाळ आपल्याला एकदा आणखी वाटून घ्यायची आहे. बघू शकता अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा बॅच इथे वाटून तयार झाली आहे. तिसरीसुद्धा बॅच आता वाटण्यासाठी तयार आहे. त्यापूर्वी यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे आणि हे सुद्धा या डाळीबरोबर आपण छान असं बारीकसर वाटून घेऊया. शेवटची बॅच बारीकसर यासाठी वाटायची की यामध्ये आपण हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकलेल्या आहेत. यामुळे चौपाटीवर जेव्हा आपण हा वडा खातो तो फार जास्त कुरकुरीत लागतो, कारण त्यामध्ये पालक टाकलेला असतो. आपण सुद्धा या वड्यांमध्ये पालक टाकूया. सर्वात आधी मी पातीचा कांदा यामध्ये टाकलेला आहे आणि पालकसुद्धा यामध्ये टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पालक आणि पातीचा कांदा कमी जास्त करू शकता. पालक आणि पातीचा कांदा आपण या डाळीमध्ये टाकलेला आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. अर्धा चमचा यामध्ये हळद टाकलेली आहे.
1 चमचा यामध्ये आपण जिरे टाकलेला आहे. अर्धा चमचा यामध्ये आपण सोप टाकलेली आहे. आता यामध्येच आपण 1 टेबलस्पून धने पावडर टाकलेली आहे. आता यामध्येच आपण 1 मोठा चमचा भरून म्हणजे 1 टेबलस्पून गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. मार्केटमध्ये गव्हाच्या पिठाचा वापर करत नाहीत, त्याऐवजी मैदा टाकतात आणि तुम्हीसुद्धा टाकू शकता. पण मी इथे मैद्याचा वापर न करता गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. आता हे छान असं मिक्स करून घेऊया. हे छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन पीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे. त्याआधी मी यामध्ये कोशिंबीर टाकलेली आहे. बेसन पीठ गाळून घ्यायचं आणि नंतरच टाकायचं आहे. इथे आपण पाऊण वाटी इतकं बेसन पीठ वापरलेलं आहे. बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ आहे. हे छान असं डाळीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता सुद्धा वड्याचं मिश्रण तुम्हाला फार जास्त पातळ वाटत असेल तर यामध्ये आणखी बेसन पीठ तुम्ही टाकू शकता. पण मला इथे बेसन पिठाची आवश्यकता वाटत नव्हती म्हणून मी टाकलं नाही. आपण तयार केलेल्या डाळीच्या मिश्रणाचे सर्वात आधी मोठे गोळे बनवून घेऊया. वडा तुम्हाला आकाराने किती मोठा हवा आहे त्यानुसार हे गोळे तुम्ही बनवू शकता. इथे मी वडे आकाराने थोडे मोठेच बनवत आहे, यामुळे एवढा गोळा इथे घेत आहे. एकदाच अशा पद्धतीने गोळे तयार करून घेत आहे. जेवढे वडे तुम्हाला आत्ताच बनवायचे आहे तेवढेच गोळे इथे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. आता हे गोळे आपण तेलामध्ये तळून घेऊया. यासाठी गॅसच्या दुसऱ्या शेगडीवरती मी तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम होत आहे तोपर्यंत इथे आपण डाळीचे गोळेसुद्धा तयार करून घेऊया. हे वडे तुम्ही घरी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा मुलांना टिफिनवर देण्यासाठी सुद्धा बनवू शकता. आमच्याकडे अशा पद्धतीचा पालक वडा आठवड्यातून एकदा नक्की बनवला जातो. त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच बनवून बघा. इथे आपण तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावरती डाळीचा एक एक गोळा आपल्याला या तेलामध्ये टाकून तळून घ्यायचा आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, डाळीचे गोळे जेव्हा आपण तेलामध्ये तळतो ना तेव्हा हे गोळे फक्त आपल्याला 25% इतकेच तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. इथे मी 4 गोळे तेलामध्ये टाकलेले आहेत आणि सर्व बाजूंनी एकसारखे हे गोळे आपल्याला तळून घ्यायचे आहे. यासाठी मी चाकूचा वापर करत आहे. गोळे पलटवून घेण्यासाठी झारा वापरू नका. चाकूच्या मदतीनेच हे गोळे आपल्याला हलकेसे तेलामध्ये फिरवून घ्यायचे आहे. यामुळे होतं असं हे गोळे सर्व बाजूंनी एकसारखे तळून होतात. फक्त 25% इतके हे गोळे तेलामध्ये तळून झाल्यानंतर हे सर्व गोळे आपल्याला तेलाच्या बाजूला काढून घ्यायचे आहे. हा वडा बनवण्याची प्रोसेस थोडीशी लांब आहे, पण अतिशय कुरकुरीत वडे यामुळेच आपले तयार होतात. आणि वडा फार जास्त थापावासुद्धा लागत नाही. वडा थापण्यासाठी अजिबातही आपला वेळ खर्च होत नाही. बघू शकता डाळीचे गोळे 25% इतके तेलामध्ये तळल्यानंतर आता हे गोळे आपण एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत. हे गोळे तेलामधून काढल्यानंतर 2 मिनटं फक्त थंड होऊ द्यायचे आहे आणि 2 मिनटानंतर आपल्याला या गोळ्यापासूनच वडा थापून घ्यायचा आहे. वडा थापण्यासाठी अशा पद्धतीची एक प्लेट आपल्याला उलटी करून ठेवायची आहे आणि त्यावरती तळून घेतलेला डाळीचा गोळा हाताच्या मदतीने प्रेस करून घ्यायचा आहे. हाताच्या मदतीने प्रेस केल्यानंतर या वड्याला आपल्याला गोलसर आकार द्यायचा आहे. बघू शकता तयार झाला आहे. मार्केटमध्ये मिळतो अगदी तसाच कुरकुरीत पालक वडा.
ही प्रोसेस यासाठी करायची की यामुळे वडा अजिबातही तेलकट होत नाही आणि आपला वडा खायला अतिशय कुरकुरीत असा तयार होतो. आपण प्लेटवरती बनवलेला वडा तेलामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आणि छान तांबूस रंग येईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम फार जास्त करायची नाही किंवा फार जास्त कमीसुद्धा करायची नाही. गॅसच्या मीडियम फ्लेमवरती हे वडे तुम्ही तळून घेऊ शकता. हा वडा आकाराने थोडा मोठा असल्यामुळे 2-2 किंवा 3-3 वडे तुम्ही तळून घेऊ शकता. एकदाच खूप जास्त वडे आपल्याला कढईमध्ये तळण्यासाठी टाकायचे नाहीत. बघू शकता तिसरासुद्धा वडा तुम्हाला अशाच पद्धतीने मी तयार करून दाखवला आहे. हाताच्या आणि बोटाच्या मदतीने हलकासा गोलसर आकार आपल्याला या वड्याला द्यायचा आहे. मार्केटमध्ये सुद्धा परफेक्ट गोल आकाराचे हे वडे आपल्याला मिळत नाहीच. असेच हे वडे आपल्याला खायला मिळत असतात. बघू शकता एकदाच मी इथे 4 वडे टाकलेले आहेत. त्यामुळे हे थोडंसं पलटवायला मला जड जात आहे. म्हणून शक्यतोवर 2 ते 3 वडेच एका बॅचमध्ये तळून घ्या. इथे मला थोडीशी घाई होती त्यामुळे मी 4ही वडे एकदाच टाकलेले आहेत. पण तुम्ही असं करायचं नाही. 2-2 वडेसुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता. वडा आकाराने मोठा असल्यामुळे आपल्याला तळताना थोडीशी अडचण येते. म्हणून शक्यतोवर 2-2 बॅचमध्येच वडे तळून घ्या. वड्यांबरोबर खाण्यासाठी इथे हिरवी मिरचीसुद्धा आपण तळून घेऊया. हिरवी मिरचीला मी कट देऊन घेत आहे आणि नंतर ही हिरवी मिरचीसुद्धा आपण तेलामध्ये तळून घेऊया. बघू शकता आपले वडे सुद्धा छान असे कुरकुरीत तयार झाले आहेत आणि यांचा रंगसुद्धा बदललेला आहे. हलकासा ब्राऊन रंग याला आलेला आहे. छान असा डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे. यामुळे हे वडे सर्व बाजूंनी एकसारखे तळल्या जातात. बघू शकता इथे आपला हा वडा पूर्णपणे तळून झालेला आहे. तळलेला वडा एका टिश्यू पेपरवरती किंवा एका प्लेटवरती तुम्ही काढू शकता. कारण हे वडे अजिबातही तेलकट झाले नाहीत. तुम्हाला ही रेसिपी छान वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीने इथे मी सर्व वडे तयार करून घेणार आहे. 2 वाटी डाळीपासून इथे आपले पूर्णपणे 12 वडे तयार झाले आहेत आणि यांचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता. अतिशय छान असा रंग आपल्या वड्यांचा आलेला आहे आणि हे वडे अजिबातही तेलकट झालेले नाही आणि अतिशय कुरकुरीत असे हे वडे तयार झाले आहेत. यामधले 2 वडे मुलांनी संपवले देखील आहेत. मग अशा पद्धतीचा पालक वडा तुम्ही एकदा नक्की बनवा आणि मला पण सांगा की तुमचा वडा कसा बनला होता. पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.